विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा नार्वेकरांकडे राजीनामा दिलाय। अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर हे पहिलं ट्विट केलेलं आहे। अशोक चव्हाण यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहतोय। आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी मी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे, अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आणि आपण आमदारकीचा इतकंच नाही तर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती देखील ट्विटच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांनी दिली आहे। आणि आताची महत्त्वाची बातमी, अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याचं पहिलं ट्विट केलेलं आहे। मी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, असं अशोक चव्हाणांनी पहिलं ट्विट केलं आहे। अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे। इतकंच नाही तर अशोक चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश 15 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून मिळते। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आता व्यक्त केली जाते। मागच्या आठवड्यामध्ये अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याची देखील माहिती आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। अमित शहा 15 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। राहुल नार्वेकर यांच्याकडे आपण आपल्या विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याचं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे। मी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तशी माहिती त्यांनी आता ट्विटच्या माध्यमातून दिली। मागच्या आठवड्यामध्ये चव्हाण यांनी अमित शहा त्याचबरोबर जे.पी. नड्डा यांची देखील भेट घेतल्याची माहिती आता समोर येते। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये 15 तारखेला अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी ही माहिती आहे। आपला पक्षप्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये व्हावा असं अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये सांगितल्याची देखील माहिती आहे। अशोक चव्हाणांचं हे ट्विट आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे। तर अशोक